अमरावती यवतमाळ हा 2 जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गाद्वारे चंद्रपूर, वणी, उमरखेड, राजुराम, माहूर, किनवट यासारखी मोठी शहरे अमरावती जिल्ह्याच्या ठिकाणाला रस्ते वाहतुकीने जोडलेले आहे। परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला या मार्गावर मोठ्या प्रमाणात दिवसभर तसेच उशिरा रात्रीपर्यंत हजारो प्रवासी मिळत असल्याने वाहतुकीसाठी त्यांचा खूप मोठा फायदा आहे। असे असताना सुद्धा रात्री महामंडळाचे नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या महामार्गाद्वारे जास्तीच्या महामंडळाच्या गाड्या सोडण्यात याव्या अशा या परिसरातील गावकऱ्यांच्या मागण्या आहेत। कारण की दिवसभराची आपले कामे आटपून गावाकडे परतणारा मजूर वर्ग, नोकरदार वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच मालाची खरेदी विक्री करणारा व्यापारी वर्ग या परिसरात जास्त असल्या कारणाने महामंडळांनी त्यांच्या बसेस जास्तीच्या सोडण्यात याव्या अशी विनंतीही या गावकऱ्यांनी, या परिसरवासियांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केली आहे। या मार्गावर बसेसच्या फेऱ्या वाढवण्याची आवश्यकता आहे। या समस्येबाबत एसटी महामंडळाच्या तक्रार बुकात तक्रार करून, निवेदने देऊन, आंदोलने करून आगार व्यवस्थापक, जिल्हा वाहतूक नियंत्रण काहीच दखल घेत नाही व यामधून काही साध्य होत नाही, तरी याबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे अशी हतबल प्रवाशांची विदर्भ न्यूजच्या माध्यमातून मागणी आहे। अमरावती आणि यवतमाळच्या मधात आम्ही नांदगाव खंडेश्वरला राहणार प्रवासी आणि नेर आणि यवतमाळचे भरपूर प्रवासी जे अमरावतीहून यवतमाळ किंवा नेर नांदगावला प्रवास करतात, त्यांना दररोज 7 ते 9च्या दरम्यान कोणतीही गाडी उपलब्ध नसल्यामुळे भरपूर त्रास होत आहे। त्याकरिता आम्ही 2 वेळेस तक्रार बुकात तक्रार नोंद केली आहे, तरी पण त्याचा काही उपयोग झालेला नाही। याकरिता आम्ही पुन्हा जर तक्रार करण्याचा काम पडला किंवा आंदोलन करण्याचा काम पडला, त्यासाठी आम्ही तयार आहोत। आम्ही दररोजचे कर्मचारी आणि बाकी इतर नागरिक प्रवास करणारे आहेत, त्यांची सोय या महामंडळांना बरोबर व्यवस्थित लावायला पाहिजे किंवा DMनं व्यवस्थित याचा हे केला पाहिजे, पर्यायी काही निर्णय घेतला पाहिजे। अमरावती येथून विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाळे यांचा हा विशेष वृत्तांत।